मग आता अँगल बी आपण घेऊ पहिल्यांदा आणि त्या अँगल बीचा बायसेक्टर काढून घेऊ. तर अशा पद्धतीने एक सर्कल पूर्ण होईल. तर हे सर्कल इनसाइड द ट्रायंगल आहे म्हणून याला म्हणायचं इन सर्कल. हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला एक्सरसाइज 6.3 जो आहे त्याच्यामधले कन्स्ट्रक्शन्स पाहू. त्यातली पहिली कन्स्ट्रक्शन्स अशी आहे, construct triangle ABC such that angle B is equal to 100 degree, BC is equal to 6.4 and angle C is equal to 50 degree and construct its in circle. आता आपल्याला इथं ट्रायंगल ABC काढायचं आहे, नंतर त्याचा इन सर्कलही काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण मॅथपॅड हे कन्स्ट्रक्शन टूल वापरू. सर्वात आधी त्याच्यासाठी आपण सेगमेंट BC काढून घेऊ. ह्याच्यामध्ये हा वर्टेक्स B घेऊ त्या ट्रायंगलचा आणि हा C घेऊ जो 6 सेंटीमीटर असेल. आता अँगल बी दिला आहे 100 डिग्री. मग प्रोट्रॅक्टर घेऊ. तो प्रोट्रॅक्टर इथं ठेवून 100 डिग्रीचा कोन करणारा एक पॉईंट इथं घेऊ आणि नंतर या पॉईंटमधून जाणारा एक रे काढून घेऊ. त्याच पद्धतीनं दुसरा अँगल C 50 डिग्री दिला आहे. मग प्रोट्रॅक्टर आता C वर ठेवून 50 डिग्री अँगल करणारा एक रे काढून घेऊ. तर हे दोन्ही अशा पद्धतीने पूर्ण करू. आणखी हे थोडंसं पुढं वाढवावं लागेल. तर या दोन्हीचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच असणार पॉईंट ए. आता आपल्याला या ट्रायंगल ABCचा इन सर्कल काढायचा आहे. मग इन सर्कल काढण्यासाठी यातले कुठलेही दोन अँगल्स घेऊन त्याचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. मग आता अँगल बी आपण घेऊ पहिल्यांदा आणि त्या अँगल बीचा बायसेक्टर काढून घेऊ. मग तो बायसेक्टर काढण्यासाठी ठराविक अंतर त्या कंपासमध्ये घेऊ आणि एक कंस या पद्धतीनं काढून घेऊया. त्याच्यानंतर त्या कंसापैकी एकावर कंपाचं टोक ठेवू आणि अंतर थोडंसं वाढवून या अँगलच्या आतमध्ये एक आणखी एक कंस काढून घेऊ. तर हे अंतर न बदलता कंपासचं टोक आता दुसरा हा जो कंस सेगमेंट BCला जिथं छेदतोय तिथं घेऊ आणि पहिल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढून घेऊ. यामधून जाणारा एक रे काढू. त्याच्यानंतर आता अँगल C जो आहे त्याचासुद्धा याच पद्धतीनं आपण अँगल बायसेक्टर काढून घेऊ. आता हे जे दोन पॉईंट आहेत याच्यामधून सुद्धा एक रे काढून घ्यायचा. ह्या दोन अँगलचे बायसेक्टर जिथे एकमेकांना छेदतात तो पॉईंट आपण आता घ्यायचा ॲज अ सेंटर. त्याच्यावर कंपासचं टोक ठेवायचं. कंपासमध्ये असं अंतर घ्यायचं की जे सर्कल आपण काढणार आहे ते सर्कल या ट्रायंगलच्या तिन्ही साईडला स्पर्श करेल. तर अशा पद्धतीने एक सर्कल पूर्ण होईल. तर हे सर्कल इनसाइड द ट्रायंगल आहे म्हणून याला म्हणायचं. तर या पद्धतीने आपण दिलेल्या ट्रायंगल दिस इज द इन सर्कल ऑफ ट्रायंगल ABC.